नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण करूया टमाट्याची चटणी। मी घेतलेले आहेत अर्धा किलो टमाटे, त्यांना चांगले धुवून घेतलेले आहे आणि त्यांना आता मी बारीक चिरून घेतलेले आहेत। मी त्याच्यामध्ये टाकणार आहे मिरच्या। मी सहा मिरच्या घेतलेले आहेत कापायला। 6 मिरच्या कापून घेतलेले आहेत, असे मोठे मोठे थोडेसे तुकडे करून घेतलेले। ओला लसूण जिरं त्याची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली। चला आज आपण करूया टमाट्याची चटणी। चला मी आता ठेवलेली कढई तापवायला। आता आपली कढई तापून झालेली, त्याच्यामध्ये टाकणार आहे मी आता 2 पळ्या तेल। बघा मी त्याच्यामध्ये टाकते मिरच्या। आपल्या मिरच्या झालेल्या आहेत लाल। मी आता त्याच्यामध्ये टाकणार आहे लसूण आणि जिराची पेस्ट। बघा आता आपल्या मिरच्या आणि लसूण जिराची पेस्ट होती ना, लाल झालेली। बघा मी आता त्याच्यात टाकणार आहे टमाटे। हे बघा मी आता त्यांना चांगले परतून घेते। टाकते मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ। आता त्यांना चांगलं नवीन अजून चांगलं परतून घेते मी। हळद आणि मीठ टाकलेलं आहे मी, तर पाणी चांगलं आटू द्यायचं। गॅस फुलच राहू द्यायचा। मी टाकते त्याच्यामध्ये कोथिंबीर। बघा मी आता कोथिंबीर हळद मीठ सगळं टाकून झालेलं आहे। हे बघा मी आता आहे ना त्याच्यामध्ये टाकणार आहे साखर। हे त्याला आता पाणी आलेलं आहे ना, हे पाणी आटू देणार आहे आणि मग साखर टाकणार आहे। कारण की आता जर साखर टाकली ना, साखरला आहे ना पाणी सुटतं। ते साखरचं जास्त पाणी झालेलं, मग ते शिजायला आहे ना खूप वेळ लागतो। त्याला 10 मिनिटं शिजू देते, पाणी चांगलं आटू देते आणि मग साखर टाकणार आहे। आता आपली चटणी बघू शिजली का। हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना, सगळं पाणी आटू द्यायचं, मगच त्याच्यात साखर टाकायची। आता साखर टाकणार आहे। साखर टाकलेली ती त्याला चांगलं पलटवून घेते आणि 2 मिनिटं शिजू देते अजून परत। बघा आता साखर टाकून शिजून गेलेली आपली टमाट्याची चटणी। बघा टमाट्याची चटणीची रेसिपी नक्की बनवा। आपली टमाट्याची चटणी कशी बनलेली आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला जर आवडले असेल तर मला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। धन्यवाद।